बघितले आपले सकाळचा बाय साईडचा पण आणि सेल साईडचा पण, याचे रिझन्स विथ रिझन आपण कालच आयसलँड टॉप आयसलँड बॉटम वरती जो स्टडी केलाय बरोबर आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला फक्त हा स्कॅल्पिंगचा पार्ट असल्यामुळे आपण काय करतोय याला 1 मिनिट वरती कन्फर्मेशन देतोय बरोबर आहे. बट आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगायचा काय प्रयत्न करतोय, आपण सकाळी बघा ज्यावेळी मार्केटने या स्पॉटला म्हणजे इथे जे काही आयसलँड बॉटम आपला कन्फर्म केला होता इथून मार्केट वरती गेलं बरोबर आहे, बरोबर आहे. बट इथला आयसलँड बॉटम फेल्युअर का गेला याचं रिझन आपण कालच स्टडी करत होतो बरोबर आहे, की कोणता आयसलँड बॉटम फेल्युअर जातो. तर बघा मोस्टली होतं काय की ब्रेकआउट ट्रेडर्स ट्रेड घेतात, ब्रेकआउट ट्रेड करतात वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. बट आता हे 1 मिनिट वरती आता स्कॅल्पिंग बघतोय आपण फक्त, तर 1 मिनिट वरती आणि 1 मिनिट वरती इथे जर पाहिलं आपण 5 मिनिट्स वरती गेलं तर इथे ऑलरेडी ट्रॅप झालेले आहेत सगळे लोक बरोबर की नाही, बाईंग करून सगळे लोक फसलेली आहेत. पण आपण फसायचं नाही याच्यावरती. आपण आत्ता मागाशी ज्यावेळी मार्केट या स्पॉटला होतं तेव्हा चर्चा काय करत होतो आपण की या ठिकाणी आपण बाईंग करायची नाहीये. याच्या मागचं रिझन काय परत एकदा रिपीट करा, काय रिझन याच्या मागचं? आयसलँड बॉटमचा फेल्युअर आहे की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे, मार्केटचा ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड मध्ये गेलेला आहे. म्हणून आपण काय करतो जेव्हा पण आपला आयसलँड बॉटम बनतो आयसलँड बॉटमला काय करतो अवॉइड करत असतो, टाळत असतो बरोबर आहे. म्हणजेच काय थोडक्यात कालचा जो मुद्दा आपला की जर तुमचा अप ट्रेंड असेल आणि तुमचा डाऊन ट्रेंड असेल याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या, अप ट्रेंड मध्ये काय अवॉइड करायचं मध्ये आयसलँड टॉप अवॉइड करायचं आणि डाऊन ट्रेंड मध्ये आयसलँड बॉटम. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार जनरली या दोन याच्यामध्ये फेल्युअर मिळणार आहेत बरोबर आहे की नाही. आणि एक्झॅक्टली आपल्याला अप डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला आयसलँड बॉटमला फेल्युअर पाहायला मिळाला आणि या आयसलँड टॉपला आपण कन्फर्म करून या ठिकाणी आपण ट्रेडला एक्झिक्यूट करून पूर्ण असा डाऊन साईडची रॅली आपण इथे ट्रेड केली. आणि इथे आपण आयसलँड बॉटम का डील केला, कारण इकडे मार्केटचा डाऊन ट्रेंड चालू नव्हता झाला. आता याच्यामध्ये आपला जो काही इम्पॉर्टंट मुद्दा आहे, कोणता मुद्दा आहे, दॅट इज टाइड वेव्ह रिपल कन्सेप्ट. या टाइड वेव्ह रिपल कन्सेप्ट वरती ज्यावेळी आपण स्टडी करणार आहोत त्यानंतर मात्र तुम्हाला याच्यातली अजून रहस्य जे आहेत म्हणजे बारीक बारीक गोष्टींचे जे हे आहेत ते अजून क्लिअर होतील. आता जस्ट आपण आयसलँड बॉटम आणि आयसलँड टॉपच्या अकॉर्डिंग कुठे फेल्युअर आहे आणि कुठे सक्सेस आहे स्कॅल्पिंग मध्ये पण या गोष्टींना पाहतोय. बट ज्यावेळी तुम्ही टाइड वेव्ह रिपल कन्सेप्टला आपण क्लिअर करू ना त्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील की एक्झॅक्टली हा प्रकार काय. जसं की आपण म्हणतो की मार्केट काय करतं की चक्रव्यूह आहे आणि ते एकमेकांच्या आतमध्ये 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 गोष्टी जातात. जसं की प्रतीकने पण काही स्क्रीनशॉट्स दाखवले होते आणि कालच आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पण चर्चा केली की हे मल्टिपल गोष्टी का घडतात बरोबर की नाही. आणि हा पूर्ण जर पाहायला गेलं जस्ट मिनिट ओके, जर आपण हा पूर्ण 5 मिनिट्स वरती होतो मी हे पूर्ण स्ट्रक्चर आपण पाहायला गेलो नाही का, इथे पाहताना आपल्याला काय दिसतंय की हा एक पूर्ण तुमचा आयसलँड टॉप दिसतोय बरोबर आहे. आणि इकडे आतमध्ये 1 मिनिट वरती पाहताना याच्या आतमध्ये पण आयसलँड टॉप्स आयसलँड बॉटम दिसत आहेत बरोबर आहे. आता बघा इथे पण आयसलँड बॉटम तुमचा फेल्युअर गेला कारण वरती सप्लाय झोन होता, बट आयसलँड टॉप तुमचा सक्सेसफुल होतोय. म्हणजे काय की ज्यावेळी अप ट्रेंड मध्ये जाईल तेव्हा लास्ट आयसलँड बॉटम ज्यावेळी तुमचा फेल्युअर जाणार आहे त्यानंतर मात्र मार्केट ट्रेंड चेंज करण्याचे चान्सेस वाढतात. कशामुळे वाढतात, कारण मार्केटमध्ये प्रेशर क्रिएट होतो त्याच्यामुळे.